आलेलं बघतो, मग त्याच्यानंतर ज्यांना हात वर असेल मग आपण डायरेक्टली, उलट मला आवडेल तुमचा आवाज ऐकायला. ओके. मिहीरचा प्रश्न आहे, हाऊ टू टेक अ रिस्क अँड इट्स रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द आउटकम वेन यू आर रिप्रेझेंटिंग युअर सेल्फ ॲज अ लीडर. कॅन वी गेट दिस आन्सर बाय युअर लाईफ इन्सिडेंट ॲज अन एक्झाम्पल? ओके, ग्रेट. हाऊ टू टेक अ रिस्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द आउटकम वेन यू आर रिप्रेझेंटिंग युअर सेल्फ ॲज अ लीडर. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, 2-3 उदाहरण, पण एक आता जस्ट देतो मित्रांनो. मित्रांनो, लीडर आहे ना, एक छान गोष्ट आहे. लीडर बनण्याला मी पहिल्यांदा एक सांगतो, लीडर तर बनणं प्रत्येकाची इच्छा असते, पण लीडर बनण्यासाठी सॅक्रिफाईस करावं लागतं. जेवढी काही जगातली व्यक्ती आहे, तुम्ही बघा, जवाहरलाल नेहरू असतील, नरेंद्र मोदी सर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कोणी असो, दे हॅव टू सॅक्रिफाईस द लाईफ. लीडर हा उगाच नाही बनत. त्याच्यामुळे फर्स्ट थिंग इज दॅट यू हॅव टू, लीडर बनणं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घे. देशाची रिस्पॉन्सिबिलिटी घेता किंवा घराची रिस्पॉन्सिबिलिटी, वडील असतं ते घराची रिस्पॉन्सिबिलिटी घेतात, आई सुद्धा घराची रिस्पॉन्सिबिलिटी, किंवा एखादा ऑफिसमध्ये ऑफिसर आहे, तो पूर्ण ऑफिसची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, तेव्हाच तो लीडर बनतो. जर तो टाइम आला तो पळून गेला तर तो लीडर नाही. यू हॅव टू टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर कलिग्स, यू हॅव टू टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फॅमिली ऑर नेशन. तर जसं मला यांनी विचारलं, एक उदाहरण, जसं मला यांनी विचारलं की माझ्या जीवनातलं उदाहरण, तर मला एक आत्ताचं जसं उदाहरण मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो असं वाटतं मला, की जसं आता मी मागच्या याच्यामध्ये मी मुंबईला असताना मित्रांनो खूप एक मोठा निर्णय घेतला होता, आणि मला 3-4 दिवस असं दडपण वाटत होतं मित्रांनो. आणि इट वॉज अ लवली दडपण, पण अगोदर गोड गोड वाटलं, पण नंतर 3-4 दिवस मध्ये असं वाटलं, उद्या काही झालं तर माझं तर बळीचा बकरा देतील हे लोक. अशी एक मनात एक एक भीती वाटली. पण मित्रांनो, मनात हे होतं की मी काही वाईट करत नाही, मी चांगल्यासाठी करतोय, तर मला काय. तर तो निर्णय होता, मी तुम्हाला सांगितलं वाटतं तुम्ही मित्रांनो, की ग्रुप सॅलरी अकाउंट आणि ग्रुप टर्म इन्शुरन्स, ग्रुप सॅलरी अकाउंट युनियन बँकेचं आणि ग्रुप टर्म इन्शुरन्स, तर ते करत असताना तो निर्णय घेतला, तो होता छान. आणि जेव्हा ते झालं, आणि मित्रांनो आज 2 वर्षानंतर मी त्याला मागं वळून बघतो, की लोक माझं सर म्हणतात आम्हाला तुमची आठवण येते, आणि आणि आम्हाला खूप बरं वाटतं. युनियन ज्यांनी मला अपोज केला होता, 4 पैकी एका युनियनने अपोज केल्यामुळं मला सगळ्यांसाठी नाही करता आलं, मग मला साईन घ्यावी लागली सगळ्यांची. तर ते झाल्यानंतर मी आज 2 वर्षानंतर मी मागं बघतो की 18.5 कोटी रुपये वाटले. आणि मित्रांनो, काही फॅमिलीला 1.47 करोड भेटले, काहींना 15 लाख भेटले, काहींना 25 लाख. पण मित्रांनो, गरीब कुटुंबाला 15 लाख सुद्धा खूप झाले, खूप झाले. पण त्याच्या मागे मला जे सॅटिस्फॅक्शन आहे, इट्स अमेझिंग. मी तुम्हाला नाव सांगत नाही, मी आता दिल्लीत असताना मी खूप मोठ्या व्यक्तीला गेलो आणि सांगितलं मी हे केलं, आता मला हे हे करायचं. मी आता म्हटलंय, भारत देशामध्ये मला सगळ्या फार्मर्स, गिग वर्कर आणि अनऑर्गनाइज सेक्टरसाठी ग्रुप टर्म इन्शुरन्स मला 2 लाख रुपयाचा फ्री मध्ये द्यायचा, आणि हे मी करू शकतो पुढच्या 6 महिन्यामध्ये जर मला हे करायला ऑपॉर्च्युनिटी दिली तर. बरं, हे करण्याची ताकद कुठून आली मित्रांनो? त्या आर्लियर कामामध्ये. दॅट इज कॉल्ड द लिडरशिप. मित्रांनो, लिडरशिपला तुम्हाला लढावं लागतं. बरं, असं नाही की तुम्हाला प्रत्येक वेळेस सक्सेस भेटणार मित्रांनो, कोणीतरी वाईट बोलणार, कोणीतरी काय करणार, मग यू शुड बी रेडी. आणि ती कमिटमेंट असते ना मित्रांनो, ती एक वेगळी मजा देते. तर मी हे तुझं प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळेस माझं म्हणतात ना, इट्स अ गुड थिंग, तुम्ही माझ्या लाईफ सोबत रिलेट करायचा प्रयत्न करता. चलो, थँक्यू. सोनाली, अजय, हा आपण अगोदर मला वाटतं यांनी हात वर केला होता पहिला, गणेश मोरे. प्लीज ओपन, मग आपण हे करूया, मग स्नेहा आणि प्रजन्ना घेऊया. सर, जर्मनी सारख्या किंवा जपान सारख्या देशामध्ये जे IT सेक्टरमध्ये या ठिकाणी फ्रेशर्सला जॉब ओपनिंग आहेत का? लवकर जायचा प्रयत्न दिसतो तुझा. चल, गुड गुड. मला पहिली गोष्ट माझं गणेश, दॅट इज अ गुड थिंग. फ्रेशरसाठी ऑपॉर्च्युनिटी असतात, तुम्ही ते बघत राहा. आणि आता काय होतं जर्मनीमध्ये, तुम्हाला माहित असेल महाराष्ट्रामध्ये आणि जर्मनीचा करार झालाय की त्यांना आता
खूप स्किल्ड एम्प्लॉय पाहिजे. तर तुमच्याकडे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता आय टी मध्ये काम करत असाल, तर आय टीचे तुम्ही तुमच्याकडे त्याचे डिग्री सर्टिफिकेट बनवा किंवा त्याचे तुम्ही सर्टिफिकेट कोर्सेस बनवा आणि जिथं मोठमोठ्या कंपनीमध्ये काम केले म्हणून त्याचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घ्या आणि दॅट इज सफिशियंट टू अप्लाय फॉर द जर्मनी इमिडिएटली. तुम्हाला जर काही मदत लागली मला सांगा, मला मेल करा, मी तुम्हाला कोणासोबत टायअप करून देईल. आणखीन काही प्रश्न? ओके सर, थँक्यू. हा, प्रेझेंट आपला स्नेहा. नमस्ते. जेव्हा आपण आन्सर रायटिंग करतो पॉलिटी जीएस साठी आणि PSIR हा ऑप्शनल ऍज अ ऑप्शनल म्हणून जो क्वेश्चन आहे त्यासाठी, या दोघांचं उत्तर लिहिताना दोन्ही फेजला मला पॉलिटीला आन्सर मध्ये कसं लिहिता येईल आन्सर रायटिंग करताना? गुड क्वेश्चन. पहिली गोष्ट तर स्नेहा एक लक्षात घ्या, तुमच्याकडे ऑप्शनल हिस्ट्री असेल, क्वेश्चन तुम्ही जीएस मध्ये हिस्ट्री लिहिताय किंवा तुम्ही पॉलिटी ऑप्शनल असेल आणि पॉलिटी तुम्ही जीएस लिहिताय, काही डोकं नाही लावायचं, सगळं छापत राहायचं. पहिला मुद्दा. त्याच्यामुळे काय सगळ्यात जास्त कॉम्प्लेक्स करायचं नाही. आता मुद्दा कसा असतो स्नेहा, की प्रश्न कोणत्या अँगलमध्ये विचार. पण पहिली गोष्ट तिन्हीचा गाभा, इंट्रो, मेन आणि कन्क्लुजन हे दोन्हीमध्ये द्यायचं. मी तुम्हाला आणखी सांगितलंय, त्याला तुम्ही लिंक करायची आहे कुठल्या याच्यासोबत, तुम्हाला कशा प्रश्न आहे. मॅक्झिमम रेफरन्सेस द्यायचे. जसं पॉलिटीमध्ये असेल तुम्ही मॅक्स वेबर देऊ शकता, तुम्ही आपले मास्लो देऊ शकता किंवा तुमचे कार्ल मार्क्स देऊ शकता. तुम्हाला तोंडात येत नाहीत काय काय, पण हे तुम्ही देऊ. आता पण फॉर एक्झाम्पल कमिंग टू द पॉलिटी इन द जीएस, तर जीएस मध्ये आता पॉलिटीचा क्वेश्चन जर धरून आलाय स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनला, तर तुम्हाला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचं लिंक करावं लागेल, तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनला लिंक करावं लागेल, मग तुम्हाला 2-3 स्टेटला लिंक करावं लागेल, कारण तो जीएसचा क्वेश्चन आहे कन्सर्निंग टू द लिंक विथ द पॉलिटी क्वेश्चन ऑफ द जीएस. सेम क्वेश्चन कम इन द धिस वन. तर त्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एसआयआर लिंक करू शकता, कारण ऑप्शनल सब्जेक्ट जर असेल त्याचा लिंक तुम्ही एसआयआर ला करू शकता, स्टेटला करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, कार्ल मार्क्स टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. पण कार्ल मार्क्स इकडे टाकण्याची गरज नाही बरोबर पॉलिटीला, पण टाकला तर वाईट नाहीये. आर यू गेटिंग? पण पॉईंट तुमचे कव्हर झाले पाहिजे, कारण तुम्हाला वेळेचं बंधन प्रत्येकात आहे, बरोबर नाही तर खपलं. बरोबर. ओके, गॉट यू आन्सर. सोडायचं नाही, पण तुम्हाला जे जे लिहायचं ना. आणि कधी लक्षात घ्या, क्वेश्चन मित्रांनो तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्हाला मेन्स मध्ये क्वेश्चन लिहायचं ना, त्या पेज मध्ये क्वेश्चनच्या बाजूला काय काय नावं टाकायची, मॅक्स वेबर, मार्लो, अब्राहम मास्लो किंवा स्वामी विवेकानंद किंवा नरेंद्र मोदी साहेब यांचं टाका. नरेंद्र मोदी साहेबांचे नाव टाका, समजते का? जे जे तुम्हाला लिंक पण टाका. तुम्हाला ते त्याला असं वाचणाऱ्याला असं हृदयात असं आलं पाहिजे, किती गोड पोरग आहे, घे 2 मार्क एक्स्ट्रा. ओके ओके. सेकंड क्वेश्चन. येस सर. सेकंड क्वेश्चन असा, सर इथिक्सचे जेव्हा आपण कीवर्ड्स काढतो, तर त्या कीवर्ड्सचे आपल्याकडे आपण जे पर्सनलाइज त्याचे एक्झाम्पल्स आणि जो कंटेंट आपण सिक्युअर करून ठेवतो आपल्यासाठी, तर एखादा क्वेश्चन आला त्यामध्ये तो कीवर्ड आहे, तर त्याला आपण आन्सर रायटिंग करताना त्याला ते एक्झाम्पल्स किती त्याच्यामध्ये अपेक्षित असतात, जे आपले पर्सनल लाईफचे रिलेटेड एक्झाम्पल्स असतात कीवर्डचे? वन थिंग इज दॅट रायटिंग इज अ स्किल. ज्याला स्किल आहे तर तुमच्यासोबत लिंक, म्हणजे स्वतःच्या जीवनात करेल, तुमच्यासोबत रिलेट करेल. आणि महत्वाचा मुद्दा काय, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे उत्तर देत आहे, इट शुड टच टू द एक्झामिनर्स और इव्हॅल्युएटर्स हर्ट. येस. आता तुम्ही दिलं, मी होतो, मग मी दोन मुलांना मदत केली, याच्यात काही नाही. ती कशी केली, केव्हा केली, मग त्याला तुमच्या जीवनावर काय परिणाम झाला आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनावर काय परिणाम होईल जो वाचतोय तो, हे खूप महत्वाचं. तर ते कसं लिहायचं, त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं. आणि कसं आहे माहित आहे का, आणखीन एक स्किल सांगतो, तुम्ही हे उत्तर लिहायचं आणि ChatGPT टाक, हाऊ कॅन राईट इन बेटर वे टाकून द्या, त्याच्याशिवाय ऑप्शनच नाहीये. मग तुम्ही सांगा याच्यामध्ये की तुम्ही याला इंडियन स्टुडंटच्या एक्झामिनेशनच्या याच्यामध्ये कसं तुम्ही चांगलं लिहू शकता, कारण तो तुम्हाला 2 वाक्य एक्स्ट्रा टाकेल. ओके, कारण कसं होतं, आपण उत्तर लिहिल्यानंतर मी बरोबर आहे का नाही हे कोणी बघत नाही, मी बघत नाही किंवा कोणी नाही. मग हे असे करू शकता किंवा तुम्ही एक्झामिनरला दाखवू शकता. आणि तुम्ही 2-3 गोष्टी नाही करू, कारण आता कसं आहे की कॉम्पिटिशन आता वाढणार आहे, कारण सगळेच लोक ChatGPT वापरतात.
सगळेच लोक एआयचा वापर करणारे, सगळेच लोक हे करतात. पण आपल्याला तुमचं, कारण आमच्या काळामध्ये तुम्ही जे लिहिताय आता तेच मोठं होतं, पण आता आमच्या काळात हे नव्हतं एआय, आता तुमच्या काळात ए आहे म्हणून आणखी स्टँडर्ड वाढत चाललंय. ओके येस, थँक्यू सर. ओके, प्रेझेंट आहे. हॅलो, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. माझा प्रश्न असा आहे की सध्या ग्लोबल ट्रेंड्स जे आहेत ते सातत्याने बदलत आहेत, तर त्यानुसार विद्यार्थ्यांनी करिअरचं प्लॅनिंग करताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? व्हेरी टफ क्वेश्चन. पण खूप हे आहे मित्रांनो. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे मी माझ्या मनातलं प्रामाणिकपणे उत्तर देतोय, त्याच्यावरनं तुम्ही तुमचं अनालिसिस करा. मी नंतर प्रजनाच्या उत्तराला मी उत्तर देणार. अगोदर काय वाटायचं माहिती आहे मित्रांनो, आता मी जेव्हा होतो मी गव्हर्नमेंटमध्ये आल्यानंतर आय वॉज नॉट हॅपी, सॉरी, म्हणजे आय वॉज नॉट इंटरेस्टेड फॉर माय डॉटर्स टू कम इन द government area. I wanted that you should make your own startup, make a company, big, do the big kind of all this. पण जेव्हापासून करोना आला, जेव्हापासून चॅट जीपीटी बाबा आले, तेव्हापासून पहिलं पोरांना म्हटलं, पहिलं अगोदर युपीएससी करा. ओके, मग त्याच्यानंतर काय करायचं, म्हणजे जस्ट दिस इज अ माय हंबल ओपिनियन और माय पर्सनल, आय एम शेअरिंग माय ओन फिलिंग्स, कारण हे माझ्यामध्ये चेंज झालंय. ओके, आता कमिंग टू द आपला प्रेझेंट क्वेश्चन, की आता कसं आहे मित्रांनो, आता एव्हरी 10 year द कॉम्पिटिशन इज चेंजिंग अँड इट्स प्लॅटफॉर्म. आता कसं होणार आहे की आज जे तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये ड्रायव्हरचे जॉब गायब होणार. आता फर्स्ट अँड सेकंड लेवलचे जे कोडर होते आपले ते गायब झाले. ओके, आता जे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जे मायक्रोसॉफ्ट होते, म्हणजे कम्प्युटर इंजिनियर, त्यांना आता वन स्ट्रोक उडवत आहेत. ओरेकलने आता 14,000 जॉब काढले, गुगलनं काढले. म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतायत, आर यू गेटिंग माय पॉईंट. आता सेकंड गोष्ट आहे, आता जे स्पेशलाइस्ट आहे ते टिकलेत. काही दिवसांना म्हणजे एआय आहे ना, ते स्पेशलिस्टचा रोल सुद्धा घेणार. पुढच्या 10 वर्षामध्ये रोबोट विथ इमोशन विल कम. म्हणजे माणूस तुम्हाला दिसेल, त्याच्याकडे परफेक्टली वाटेल की हा व्यक्ती माणूसच आहे, त्याला गरज नाही, घरात कामवालीची गरज नाही, म्हणजे कामवालीचे जॉब गेले. ओके, घरात आता केअर, म्हणजे उद्या तर भरोसा काय तुम्हाला, म्हणजे मी काही गोष्टी बोलू शकत नाही. ओके, तर कमिंग टू द प्रेझेंट क्वेश्चन, की कसं लाईफ राहील काही सांगता येत नाही. कॉम्पिटिशन एव्हरी 10 year विल चेंज. त्याच्यामुळं आज जर तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये असाल, म्हणजे प्रायव्हेट जॉब किंवा आपण जे कॉर्पोरेट जॉब मध्ये, यू हॅव टू अपस्किल युअर सेल्फ एव्हरी इयर मित्रांनो. त्याच्यामुळे आज जो जॉब मी घेतला, घरी तर मी आज घेतलाय, मी ड्रायव्हरचा जॉब घेतलाय, किंवा मी आज घेतलाय मी कम्प्युटर इंजिनिअर म्हणून घेतलाय, किंवा मी आज डॉक्टर. मित्रांनो, हे जॉब आता चालला, डॉक्टरकडे मला नाही वाटत जास्ती लोक जातात. ताप आला, अरे मला पॅरासिटामॉल द्या, मला हे झालंय, मला ही गोळी द्या. लोक जातात, तुम्ही बघताय. मी लहानपणी असताना खोकला आला तरी वडील मला गाडीवर बसून तिथं जाऊन हे करायचं. आता तर मला नाही वाटत मी वर्षातून, म्हणजे दॅट इज अ काइंड ऑफ डिफरन्स, यू अंडरस्टँड. तर कमिंग टू द पॉइंट मित्रांनो, एव्हरी 10 year वी हॅव टू. तर तुम्हाला जर आता करिअर निवडायचंय, तर तुम्हाला तुमच्या पॅशन वरती तिथं उतरायचंय, आणि यू हॅव टू अपडेट युअर सेल्फ. पण याचा अर्थ असा नाही मित्रांनो, ऑपॉर्च्युनिटी कमी, ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. तुम्हाला त्यानुसार कमवावं लागेल, कारण पैसा सुद्धा तेवढाच कमवलं जात. 10 वर्षापूर्वी कोणीही म्हटलं नसतं की स्टार्टअप करावं. आज मित्रांनो, स्टार्टअप करून तुम्ही आयपीओ आणून तुम्ही 100 कोटी कमवू शकता. हे जर 100 कोटी मला कमवायचं असेल, मला 10 जन्म घ्यावे लागतील. आर यू गेटिंग माय पॉईंट? तर इट इज अप टू यू. देअर आर द चॅलेंजेस आर देअर, यू शुड अपग्रेड युअर सेल्फ, पण तेवढ्याच ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके प्रजन्य, मी एक दोन क्वेश्चन, या मला वाटतं अमयचा क्वेश्चन आहे, शर्वेचा क्वेश्चन आहे. अमय, तो हा अमय प्लीज. तर आपले यश सातत्यपूर्ण आणि स्थिर कसे ठेवावे, कारण आपल्याला यश टिकवून ठेवण्याची गरज आहे. एकदा रिपीट करा. आपले यश सातत्यपूर्ण आणि स्थिर कसे ठेवावे, कारण आपल्याला यश टिकवून ठेवण्याची गरज आहे.
या गुड क्वेश्चन. आम्ही एक लक्षात घ्या, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. हे बघा, तुम्ही बरेच तुमचा प्रश्न मला माहित आहे की तुम्ही का म्हणताय, कारण की लोक यश भेटल्यानंतर खूप हवेत जातात किंवा खूप इगो वाढतो. मित्रांनो, मला एकच गोष्ट वाटते की जेव्हा तुम्हाला जीवनाची खरी जाणीव होते ना आम्ही, की नाही जीवनामध्ये सगळी हवा आहे. कारण मी आज माझं एक उदाहरण देतो. मी आज बघतो मित्रांनो, पोझिशन हे जे आहे, जसं आता मी ह्या सीटवर आहे, तर हे जे मला मान जो भेटतो ह्या सीटमुळे भेटतो. मी जर सीटच्या बाहेर जातो मला काही मान नाही येतो. मला जी रिस्पेक्ट भेटतो त्या खुर्चीला भेटतो, मला नाही भेटत. जेव्हा व्यक्तीला हे कळतं की मला जे यश भेटलंय हे मला नाही, हे माझ्या पदाला आहे, माणूस आपोआप आपल्या लायकीवर येतो मित्रांनो. आणि जी खूप लोक अशी भेटतात की ती लोक हवेत असतात पण त्याला आपण काही करू शकत नाही. पण मित्रांनो, तुम्ही जी लोकांना आता आपण बोलतोय तर एकच गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आपले आई वडील त्यांची सेवा करणं, आपले बंधू असतील, आपले भाऊ म्हणजे बहीण भावंड, त्यांना मदत करा. आपले मित्र आहेत त्यांना मदत करा. आपल्याकडनं जेवढं होतं दुसऱ्यांना मदत करा. आणि चुका होतात, माझ्याकडनं झालेल्या असतील, पण त्या झालेल्या चुकांना पुन्हा रेक्टिफाय करत चला, कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. आपण किती जरी म्हटलं तरी चुका होतात. ह्या जेव्हा गोष्टी आपण लक्षात ठेवू मित्रांनो, तर तुमच्याकडनं हवा डोक्यात जात नाही. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या मित्र, सगळ्यात मोठी नातं हे ना आई वडिलांचं, नवरा बायको, मुलांचंच आहे आणि आपले भाऊ बंधू. याच्याशिवाय तुमच्याजवळ कोणीच येत नाही. हे असं तरी मला आता म्हणजे मित्र 2-3 असेल तो भाग वेगळा. त्याच्यामुळे ह्या लोकांना जपून ठेवा, नातं जपून ठेवा, प्रेम ठेवा. हवा जाणार नाही. हे जर राहिलं तर हवा जाणार नाही. ओके शरीफ. सर सॉरी टू इंटरप्ट, आपल्याला थोडंसं वेळेकडे पण बघावं लागेल. मग थांबायचं इथे. येस, शरयूचा क्वेश्चन आपण नेक्स्ट सेशन मध्ये नक्की घेऊया. आणि चालेल, तिने चालेल. चॅटबॉक्स मध्ये पण टाकलेला आहे, तो मी कॉपी करून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन. चालेल. ओके, खूप Yes, छान, खूप बरं वाटलं. ओके, येस, वोट ऑफ थँक्स साठी मी सानियाला रिक्वेस्ट करते. या प्लीज. थँक्यू सो मच पर्जन्या. माननीय मार्गदर्शक डॉक्टर शाबा शिंदे सर आणि करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोडे सर, तसेच उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या स्ट्रॅटेजिक डायलॉग सिरीज UPSC इंटरनॅशनल एज्युकेशन अँड स्कॉलरशिप क्वेश्चन आन्सर सिरीज या सत्रात आपण सर्वांनी मुलाचे मार्गदर्शन, विचार आणि प्रेरणा मिळाली यासाठी मी सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. सरांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने दिलेल्या मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल. तसेच या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल करिअर कट्टाची टीम यांनी आणि सहभागी झालेल्या प्रत्येकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. अध्यक्षाच्या वतीने हे सत्र इथे संपलं असे मी जाहीर करते. या शब्दात मी माझा आभार प्रदर्शन संपवते. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर.